जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातील नावं उद्या जाहीर करणार असा इशारा शिंदेच्या सेनेच्या रवींद्र धंगेकर यांनी दिलाय। उद्या सकाळी 11 वाजता प्रकरणाशी संबंधित नावं सांगणार आणि मी कुणाला घाबरत नाही असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। दरम्यान काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टे ट्यून असं ट्विटही धंगेकरांनी केलंय। त्यामुळे पुण्यात शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता आहे। जैन समाजाच्या जागेवर दरोडा टाकलाय आणि दरोडा निष्पाप मुलं जी आहेत, गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि विद्येचं माहेरघर आहे। आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रचाराच्या टायमाला तुम्हाला तिथं मीटिंगला नेलं, बैठक घेतली आणि तुम्ही ज्याच्या घरात गेलात त्याचं घरच विकायला निघाले। ह्यांनी त्या ठिकाणी संगतमताने ज्या पद्धतीनं एकदम मोठा भ्रष्टाचार आहे, दरोडा आहे, हा दरोडा व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न केला। काय म्हणतात धंगेकर, जमीन चोरली मुरलीधर, म्हणजे ही वस्तुस्थिती खरी आहे। मी सविस्तर उद्या 11 वाजता सर्वच पत्रकारांशी बोलणार आहे। ते म्हणले रवी धंगेकर हा भाजपच्या विरोधात बोलत नाही। मी जी लोक चुकीचं वागतात, जी लोक ह्या शहरावर हल्ला करतात, ह्या शहरातले जमिनी बळकवतात, गुन्हेगारी वाढवतात आणि हे सगळे टेंडर प्रक्रियेमधले माहीर असलेली लोक, जी टेंडरमध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये अत्यंत शिकाऊ परिपूर्ण होऊन ती बाहेर पडली आणि बाहेर पडून कशा पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवायची ही चांगली माहिती, ती सगळ्यांची नावं उद्या 11 वाजता मी घेणार आहे। मी राजकारणात आलो तर कोणाला घाबरलो नाही आणि घाबरत नाही। परवा मी माझ्यावर झालं, मी कोणाला घाबरत का नाही, तर मी सरळ बोलतो, माझी चूक असेल समजून सांगायचं, समाजाला येऊन सांगायचं की मी धंगेकर चुकतात।